याने दो तूफान, वो नैया क्या डूबेगी, जिसमें है यीशु महान। राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है, राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है। धन्यवाद 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 धन्यवाद. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य अशा आमच्या परम दयाळू बाप्पा, होय दयाघना, आमच्या रस्त्यामध्ये, आमच्या जीवनात, आमच्या प्रवासात अनेक अडचणी, संकट आणि परमेश्वरा अनेक वादळ येत आहेत बाप्पा. पण दयाघना, आम्ही तुझी उपकार स्तुती ही परिस्थितीत करीत आहोत बाप्पा, कारण तू आमच्या सोबत आहेस. होय दयाघना, आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी काय बोलू इच्छितोस हे समजून उमजून घेत असताना ह्या मानवी मनाची कवाडे तू उघड बाप्पा, आत्मिक कान तू उघड बाप्पा, आणि आम्ही आमचं अंतकरण, आमचे आत्मिक कान तुझ्या वचनाकडे लावावेत. म्हणून या समयी सर्व जगी गोंगाटांपासून दूर राहून आम्ही केवळ तुझ्याकडे लक्ष द्यावं. म्हणून आमच्या अंतकरणाचा ताबा तू घे. दयाघना, तुझं वचन सजीव, सक्रिय आणि दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे बाप्पा. ते सांधे आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणार आहे बाप्पा. आणि म्हणूनच ते ग्रहण करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य तू आम्हाला करू. दयाघना, तुझ्या वचनात जात असताना बोलणारी जीभ आणि ऐकणारे कान, प्रत्येक भक्तगणाचं अंतकरण मी तुझ्या हातात देत आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते, म्हणून तो ऐक. प्रियांनो, प्रभूला धन्यवाद असो की आज आपण विशेष करून उपकार स्तुती करत आहोत की गेल्या आठवड्यात परमेश्वराने पुन्हा एकदा आम्हाला सांभाळलेला आहे आणि आजचा प्रभुवार त्याने आमच्या आयुष्याला जोडलेला आहे. आजच्या प्रभुवारी जे वचन आपण अभ्यासणार आहोत, जो विषय आपण घेतलेला आहे, तो आपला संदेशाचा विषय आहे जीवनाच्या प्रवासातील वादळ आणि त्यामध्ये आमच्या सहप्रवाशांसाठी आमची असलेली भूमिका. मानवी जीवन, दैनंदिन जीवन जगत असताना ज्या वेगवेगळ्या वादळांना, अचानक आलेल्या वादळांना आम्ही तोंड देत असतो आणि त्यावेळेस ख्रिस्ती म्हणून, विश्वासणारे म्हणून आमच्या सहप्रवाशांबरोबर आमची भूमिका, आमचं वर्तन हे काय असावं. आणि आजचा हा संदेशाचा विषय अभ्यासत असताना आपण जे शास्त्रपाठ वाचलेले आहेत ते आहेत प्रेषितांची कृत्ये 27:13-25, मार्क 4:35-41 आणि स्तोत्र 33. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळा आपण पाहिलं आहे की येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य ज्या वेळेस या भूतलावर येशू ख्रिस्त होता, आपल्या शिष्यांसह तो कार्य करत होता आणि शिकवण देत होता, त्यावेळेस अनेक वेळा तो पायी प्रवास करत होता आणि काही वेळा समुद्रातून म्हणजे होडीतून, मचव्यातून, जहाजातून त्याला प्रवास करावा लागत असे. आणि हा मचव्यातला, होडीतला, तारवातला प्रवास करत असताना अनेक वेळा समुद्रामध्ये वादळं देखील उठत होती. आणि मग या वादळांना शिष्य कशा प्रकारे तोंड देत होते. एक सुंदर उदाहरण आपण आज शुभवर्तमानामध्ये वाचलेलं आहे की येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसह त्याच्या कार्यामध्ये एका मचव्यात बसून समुद्राच्या त्या बाजूला चाललेला आहे. आणि आपण पाहतो की त्यावेळी समुद्रात वादळ उठलेलं आहे
आणि येशू ख्रिस्त तर निजलेला आहे आणि शिष्य आपल्या तारवात स्वतः येशू ख्रिस्त आहे तरी घाबरलेले आहेत, भयभीत झालेले आहेत आणि घाबरून ते येशू ख्रिस्ताला उठवत आहे. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त उठतो त्याच्या शब्दाने ते वादळ शांत करतो आणि त्यावेळेस तो आपल्या शिष्यांना एक प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न अतिशय मार्मिक आहे. मार्क 4:40 नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे, तुम्हाला विश्वास कसा नाही. येशू ख्रिस्ताचा हा प्रश्न अतिशय मार्मिक आहे की मी स्वतः तुमच्या मचव्यामध्ये आहे, मी स्वतः या मचव्यात असताना माझ्या उपस्थितीत तुम्ही इतके भित्रे कसे, तुम्हाला विश्वास कसा नाही. प्रियांनो, आज आमच्या मानवी जीवनामध्ये अखिल मानवजातीवर एक वेगळं आणि आगळं असं वादळ आलेलं आहे आणि या वादळामध्ये मनुष्य भयभीत झालेला आहे. आणि येशू ख्रिस्त आज हजारो वर्षानंतर तुम्हाला आणि मला हाच प्रश्न विचारत आहे की तुम्ही इतके भित्रे कसे, तुम्हाला विश्वास कसा नाही. होय प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आज आम्ही कोणत्या वादळाला सामोरं जात आहोत. या कोविड-19च्या काळामध्ये, या जागतिक महामारीमध्ये एक वेगळं असं संकट अखिल मानवजातीवर येऊन थबकलेलं आहे. नव्हे ते आमच्या प्रियजनांच्या जवळ आलेलं आहे आणि या वादळामध्ये मनुष्य भयभीत झालेला आहे, घाबरून गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आमच्याकडे एकच पर्याय राहिलेला आहे की आमचा प्रभू त्याच्या वचनामधून आमच्याशी काय बोलू इच्छित. प्रियांनो, आमचं पवित्र शास्त्र हा असा एक धार्मिक ग्रंथ आहे, हा असा देवाचा जिवंत शब्द आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत असू तो आम्हाला सहाय्य पुरवतो, आम्हाला धैर्य देतो. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आज आम्ही पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं ते पाहणार आहोत की ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वादळं अचानक उठतात, अचानक येतात, अचानक हल्ला करतात, त्यावेळेस आमची भूमिका काय असावी. आणि हे पाहण्यासाठी आज आपण प्रेषितांची कृत्ये याचा 27वा अध्याय अभ्यासणार आहोत. आता तो पूर्ण अध्याय आपण वाचन करणार नाही आहोत, तो आपण नंतर वाचणार आहोत. पण त्यामधील ज्या गोष्टी आज आम्हाला शिकायच्या आहेत त्या ह्या आहेत की पौल हा प्रवास करत आहे आणि रोमकडे पौल चाललेला आहे. आणि पौलाचा हा रोम पर्यंतचा प्रवास एका मोठ्या अशा जहाजातून होत आहे. समुद्रामार्गे पौल रोमला जात आहे आणि या जहाजामध्ये वचन प्रेषितांची कृत्ये 27-37 प्रमाणे 272 प्रवासी आहेत. म्हणजेच हे जहाज आकाराने मोठं आहे आणि यामध्ये 272 प्रवासी आहेत. त्यातील काही कैदी आहेत. या कैद्यांना त्या रोममध्ये मृत्यूदंडाची शिक्षा भोगायसाठी नेत आहेत. आणि आश्चर्य म्हणजे पौल देखील एक कैदी म्हणून या जहाजात प्रवास करत आहे. पौलाला देखील कैद करून रोम इथे नेण्यात येत आहे. आणि या प्रवासामध्ये आपल्या सहप्रवाशांबरोबर पौल हा अतिशय कठीण असा प्रवास करत आहे. पौलाच्या जीवनातला हा अतिशय कठीण असा प्रवास आहे. आणि का कठीण आहे ते आपण पाहूया. प्रेषितांची कृत्ये याचा 27 अध्याय आणि 9 ते 10 वचनं. तेव्हा फार दिवस झाल्यामुळे व उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळी समुद्रावरून जाणे संकटाचे होते. म्हणून पौल त्यांना सुचवत होता की या जलप्रवासात मालाचे तारवाचेच नाही तर आपल्या जीवाचे देखील हाल होतील. इथे हा जो शास्त्रपाठ आहे, हे जे पुस्तक आहे, हे लूक लिहित आहे. आणि या प्रवासामध्ये पौलाबरोबर लूक देखील आहे. आणि लूक इतकं सुंदर वर्णन या प्रवासाचं करत आहे की आपल्या डोळ्यापुढे हुबेहूब तो समुद्र, ते वादळ आणि तो जहाजातला कठीण प्रवास डोळ्यापुढे उभा राहतो. आणि लूक लिहित आहे की तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि उपासाचे दिवस होऊन गेल्यामुळे, उपासाचे दिवस म्हणजे प्रायश्चित्ताचे दिवस,
आणि हे साधारण ऑक्टोबर महिन्यात असत. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये समुद्रामध्ये प्रवास करणं अतिशय कठीण असत. आणि पौलाला याचा अनुभव होता आणि म्हणून स्वतःच्या अनुभवावरून तो त्या तांडेलाचा, त्या तारवाचा जो धनी असेल, जे शिपाई असतील, जे शताधिपती असतील, त्यांना तो एक सुचवत आहे की आपण आता प्रवास करणं हे चुकीचं आहे. जर आपण हा प्रवास या दिवसांमध्ये केला तर काय होईल, तर आपल्या तारवाचाच नाही, तारवात असलेल्या मालाचाच नाही, तर आपल्या जीवाचे देखील हाल होतील. कारण की हा प्रवास हे थंडीचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये आपण समुद्रातून प्रवास करणं धोक्याचं आहे. आणि तरी देखील यांचा हा प्रवास पुढे चालू झालेला आहे. पौलाने दिलेल्या सूचनांकडे या शताधिपतीने लक्ष दिलेलं नाही आणि हा तारवाचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि आपण वचन पाहतो की मंद वारा सुटलेला आहे आणि या मंद वाऱ्यामध्ये त्यांना असं वाटलं की आपण घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य असा निर्णय आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांना वाटलं आपला हा निर्णय व्यवस्थित आहे. मग 13व्या वचनात आपण वाचतो, मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला भेद सिद्धीस गेला असे समजून ते नांगर उचलून काठाकाठाने त्रेताच्या बाजूने गेले. आपल्या जीवनामध्ये कित्येक वेळा आपल्याला वाटतं की आम्ही घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य आहे, कारण आजूबाजूची परिस्थिती ही अनुकूल आहे आणि आमच्या बुद्धीने आम्ही काही निर्णय घेतो. पण पुढचं वचन आम्हाला सांगतं की देवाची योजना वेगळीच होती. आणि काय झालेलं आहे, थोड्याच वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्यात तारू सापडून वाराच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्यांच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. मंद वारा सुटलेला आहे. जहाजाचा प्रवास अतिशय व्यवस्थित असा चालू आहे. सर्वजण खुश आहेत की आपण घेतलेला निर्णय योग्य आहे. पण अचानक काय झालेलं आहे, तर अचानक युरकुलोन नावाचं वादळ त्या समुद्रात उठलेलं आहे. आणि हे वादळ इतकं मोठं वादळ होतं की त्या तुफानी वाऱ्यामध्ये, त्या वादळामध्ये लूक लिहितो की आमचं तारू सापडलं आणि ते वाऱ्याच्या तोंडी ठरेना आणि आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. वेगळ्या दिशेला ते वाहू लागले. कारण प्रियांनो, समुद्रात जे वादळ उठतं त्या वादळातल्या वाऱ्याचा जो वेग असतो, त्या वेगाचा परिणाम मोठमोठ्या जहाजांवर होतो. आणि लूक इथं सुंदर वर्णन करत आहे की आम्ही त्या वाऱ्याच्या वेगाने वाहवत जाऊ लागलो. अचानक त्यांच्यावर येऊन हे वादळ धडकलेलं आहे. आणि मग पुढे काय झालेलं आहे, तर ह्या पुढे आपण पाहतो की पौल एक विशिष्ट अशी भूमिका निभावत आहे. या वादळामध्ये सापडल्यानंतर पौल एक विशिष्ट अशी भूमिका निभावत आहे. ते 272 प्रवासी घाबरून गेलेले आहेत की आता या वादळाला आपण कसं तोंड देणार. नक्कीच आता आपल्या जीवाचा नाश होणार. नक्कीच आता आपण मोठ्या संकटात सापडलेलो आहे आणि त्यांना मृत्यू समोर दिसू लागलेला आहे. कारण की समुद्राच्या ते मधोमध आहेत. आजूबाजूला सगळीकडं पाणी आहे, कोणत्याही प्रकारची मदत नाही. आणि अशा वेळेस ते काय करू लागलेले आहेत. आता हा पौल जो होता तो देवाचा सेवक त्यांच्यामध्ये होता. आणि ह्या पौलाला प्रेषितांची कृत्ये 23व्या अध्यायातील 11व्या वचनात स्वतः परमेश्वराने एक दृष्टांत दाखवला होता की जशी तू यरूशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. संत पौलाला रोमला जाण्याची खूप इच्छा होती आणि स्वतः परमेश्वराने त्याला शब्द दिला होता की जसं तू यरूशलेमेत कार्य करत आहेत तशीच साक्ष तू रोमला देखील जाऊन देणार आहेस. आणि आपल्याला तर माहीत आहे की पौल याला सुवार्ता सांगण्याची फार आवड होती. कारण की तो कित्येक वेळास म्हणतो की जर मी सुवार्ता सांगत नाही तर माझं जीवन व्यर्थ आहे. तो एक उत्तम असा सुवार्तिक आहे, उत्तम असा सेवक आहे, विश्वासू असा दास आहे.
तो स्वतःला प्रभूचा दास म्हणतो आणि असा पौल या जहाजामध्ये प्रवास करत आहे. आणि त्या पौलाला स्वतः परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे की तू रोमला जाणार आहेस आणि रोमला जाऊन तू माझ्याविषयी सांगणार आहेस, साक्ष देणार आहेस. तुला कैसराच्या पुढे उभं राहायचं आहे आणि तू साक्ष देणार आहेस, हे स्वतः परमेश्वराने पौलाला सांगितलेलं आहे. आणि त्या जहाजात पौल प्रवास करत आहे आणि ते जहाज या वादळात सापडलेलं आहे. आता या वादळात सापडलेलं असताना या जहाजातील लोकांनी, शिपायांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत की आपलं जहाज आता वाचवलं जावं. त्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे की त्यांनी नांगर टाकलेली आहे, शीड उतरवलेलं आहे, जहाज आवळून बांधलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न हे लोक करत आहेत की आपलं जहाज आता बुडू नये, या वादळात आपला नाश होऊ नये. मृत्यू समोर दिसत आहे आणि वेगवेगळे प्रयत्न हे लोक करत आहेत. त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे तर वेगवेगळ्या संकटांना ते सामोरं गेलेलं आहे. प्रियांनो, हा अध्याय जर वाचला तर तुम्हाला दिसेल की तुफानी वारा, वादळी वारा, ज्यामध्ये हे जहाज वाहवत चाललेलं आहे, चुकीच्या दिशेला चाललेलं आहे. कित्येक दिवस त्यांना सूर्य आणि तारे यांचं दर्शन झालेलं नाही, म्हणजे कित्येक दिवस ते अंधारामध्ये आहेत. त्यामुळे दिशा कळत नाहीये, जमीन दिसत नाहीये, अंधार आहे. कुठे चाललोय, कोणत्या बेटावर पोहोचत आहोत, मागे काय आहे, पुढे काय आहे, याचा अंदाज बांधता येत नाहीये. पुढे पुढे तर त्या जहाजामध्ये पाणी शिरलेलं आहे, धान्य भिजून गेलेलं आहे, त्या धान्य त्यांनी समुद्रामध्ये फेकून दिलेलं आहे. अशा वेगवेगळ्या संकटांना ह्या जहाजातील हे 272 लोक सामोरं जात आहेत. अंधारामध्ये ते दिशाहीन झालेले आहेत. त्यांच्या समोर साक्षात मृत्यू येऊन उभा राहिलेला आहे आणि मृत्यू समोर ठाकलेला असताना देवाचा सेवक पौल यांच्यामध्ये उभा राहून त्यांना देवाची सुवार्ता सांगत आहे. वादळात स्वतः संत पौल देखील सापडलेला आहे आणि त्या वादळामध्ये त्याच्याबरोबर 272 सहप्रवासी आहेत. त्या सहप्रवाशांच्या मध्ये संत पौल उभा राहिलेला आहे आणि तिथे तो देवाची सुवार्ता सांगत आहे. प्रियांनो, आपण पाहिलेलं आहे ज्यावेळेस शौलाचा पौल झाला त्यावेळेस परमेश्वर म्हणाला होता की परराष्ट्रीयांसाठी सुवार्ता घेऊन जाण्यासाठी मी माझं हा निवडलेलं पात्र आहे. संत पौल दुसरा तिसरा कोणी नसून देवाचं निवडलेलं पात्र होता. प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील देवाचे निवडलेले पात्र आहोत. जर आज आम्ही कोणत्या वादळात, संकटात सापडलेलो आहोत तर आमच्या आजूबाजूला जे सहप्रवासी आहेत त्यांच्या ठाई आमची भूमिका काय आहे. संत पौल आम्हाला आजही शिकवत आहे. त्या सहप्रवाशांमध्ये संत पौल उभा राहिलेला आहे आणि तो त्यांना धीर देत आहे. आणि तो काय सांगत आहे, 27वा अध्याय आणि 22वं वचन. मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. ज्याचा मी आहे, मी ज्या देवाची सेवा करतो त्या देवाचा दूत रात्री माझ्याजवळ उभा राहिला व म्हणाला, पौला भिवू नको, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. पहा, संत पौल या भयभीत झालेल्या लोकांमध्ये, या वादळात सापडलेल्या लोकांमध्ये, समोर मृत्यू असणाऱ्या लोकांमध्ये उभा राहून त्यांना सांगत आहे की मी तुम्हाला आज सांगतो, तुम्ही धैर्य धरा, धीर व्हा, घाबरू नका, भयभीत होऊ नका, धीर धरा. तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. प्रियांनो, किती सुंदर अभिवचन आहे. पण संत पौल सांगत आहे, हे तुम्हाला मी सांगत नाही, तर काल रात्री देवाचा दूत, ज्या देवाची मी सेवा करतो, मी ज्या देवाचा आहे त्या देवाचा दूत येऊन मला म्हणाला आहे की भिवू नका, तुला कैसरापुढे उभं राहायचं आहे. आणि पहा,
तुझ्याबरोबर जे चाललेले आहेत ते सर्व देवाने तुला दिलेले आहेत. प्रियांनो, आज तुम्ही कुठे आहात? कोणत्या ठिकाणी तुम्ही आहात? तुमच्या आजूबाजूला कोणते कष्टी, दुःखी, आजाराने ग्रासलेले, व्याधी विकाराने पीडलेले, मृत्यू छायेच्या दरीतून चाललेले, मृत्यू डोळ्यासमोर असलेले लोक आहेत. देव तुम्हाला म्हणत आहे की ते सर्व लोक मी तुला दिलेले आहेत. आज त्या लोकांमध्ये तुम्हाला आणि मला उभं राहायचं आहे, कारण ते लोक, आमच्या आजूबाजूचे लोक देवाने आम्हाला दिलेले आहेत. तो म्हणतो, म्हणून गृहस्थांनो धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे की त्याने जे मला कळवले तसेच घडेल. प्रियांनो, किती सुंदर साक्ष संत पौल त्या सहप्रवाशांना देत आहे. तो म्हणत आहे, गृहस्थांनो, प्रियांनो, धैर्य धरा, कारण की तुम्ही जे लोक आहात माझ्या देवाने मला दिलेले आहात. आणि देवाने मला एक अभिवचन दिलेलं आहे की तुझ्याबरोबर या लोकांना देखील मी वाचवणार आहे. प्रियांनो, इतिहासामध्ये आपण कित्येक वेळा पाहतो, ज्यावेळेस अब्राहम परमेश्वर ज्यावेळेस त्या सिदोन आणि गमोराचा नाश करणार होता, अब्राहम म्हणतो, हे परमेश्वरा, जर त्या शहरात 50 नीतिमान असतील तर तू बाकीच्या लोकांची गय करशील का? त्या शहरात 20च असतील तर तू त्या बाकीच्या लोकांची गय करशील का? प्रियांनो, ज्या परिसरामध्ये, ज्या भागामध्ये परमेश्वराला एक नीतिमान आढळतो, त्या नीतिमानासाठी तो आजूबाजूच्या लोकांचा देखील नाश करत नाही. आणि आज या जहाजावर परमेश्वराचा दास, परमेश्वराचा विश्वासू सेवक संत पौल प्रवास करत आहे. आणि देव त्या पौलाला म्हणत आहे की हे लोक मी तुला दिलेले आहेत. आणि पौल म्हणत आहे की माझा देव माझ्या जे सांगितलं तसं करणार आहे. आणि म्हणून घाबरू नका, तुमच्या एकाच्याही जीवाचा नाश होणार नाही, मात्र तारवाचा होणार आहे. पण तुमच्या आणि माझ्या जीवाचा नाश होणार नाही, कारण ज्या देवाची मी सेवा करतो तो देव जिवंत देव आहे. तो या वादळातून बाहेर काढण्यास समर्थ देव आहे. हे वादळ शांत करणारा देव आहे आणि आमचा प्रवास सुखरूप करणारा देव आहे. प्रियांनो, काय तुम्ही आणि मी आज कोणत्या प्रवासातून चाललेलो आहोत? कोणत्या संकटातून आम्ही चाललेलो आहोत? आमच्या जीवनातील कोणत्या वादळातून आम्ही चाललेलो आहोत? आमचा देव म्हणत आहे, तुझ्या जीवाचा नाश होणार नाही, कारण मी तुला निवडलेला आहे. तू माझा आहेस. मी त्या देवाची सेवा करतो, मी त्याचा आहे. संत पौल म्हणतो, मी त्याचा आहे. काय प्रियांनो, तुम्ही आणि मी त्याचे नाहीत काय? आम्हाला देखील त्याने मुलं होण्याचा अधिकार दिलेला नाही काय? आम्हाला देखील त्याने निवडलेलं नाही काय? होय प्रियांनो, सुवार्तिक पौल आम्हाला इथे सापडत आहे की मोठ्या संकटात ते सापडलेले आहेत. पण संत पौल आपल्या सहप्रवाशांना आपल्या जिवंत देवाची ओळख करून देत आहे, आपल्या जिवंत देवाची साक्ष देत आहे. जिवंत देवाने जो शब्द त्याला दिलेला आहे तो शब्द तो त्या लोकांपर्यंत नेत आहे. आणि यालाच तर सुवार्ता म्हणतात. प्रियांनो, आज संत पौलासारखा आम्हाला दृष्टांत होत नाही, पण प्रियांनो, देव त्याच्या पवित्र शास्त्रातून, त्याच्या वचनातून आमच्याशी बोलतो. आणि देव जे आमच्याशी बोलतो, देव जे वचन आम्हाला देतो, ते वचन आम्हाला आमच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत न्यायचं आहे. आणि आमच्या सहप्रवाशांना त्या वचनातून धीर द्यायचा आहे. होय प्रियांनो, संत पौल या वादळामध्ये एका सुवार्तिकाचं काम करत आहे. संत पौल या वादळामध्ये आपल्या सहप्रवाशांना सुवार्ता सांगून धीर देत आहे, जिवंत देवाची ओळख करून देत आहे. नव्हे, त्या लोकांना तो देवाजवळ आणत आहे. आणखीन संत पौल काय करत आहे तर संत पौल त्या लोकांच्या आरोग्याची देखील काळजी घेत आहे. आजूबाजूला जे लोक आहेत ते दुःखी, कष्टी आणि मृत्यूला घाबरलेले आहेत. त्यांनी आता आशा सोडून दिलेली आहे. आणि म्हणून वचन सांगतं की 14 दिवस झाले त्यांनी अन्न आणि पाणी सेवन केलेलं नाही.
वचन 33 आपण पाहतो. नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांस म्हणाला, अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला, आज 14 दिवस तुम्ही वाट पाहत आहात आणि उपाशी राहिला आहात आणि तुम्ही काही खाल्लेलं नाही. ह्या लोकांनी या संकटामध्ये ते इतके भयभीत झालेले आहेत, ते या संकटातून निवारण करण्यासाठी इतके प्रयत्न करत आहेत. या अंधारामध्ये, या दिशाहीन भटकलेल्या तारवामध्ये ते इतके भ्यालेले आहेत की 14 दिवस त्यांनी अन्न खाल्लेलं नाहीये. या 14 दिवसांच्या कालावधीत ते उपाशी आहेत, कारण की ते चिंतेने, भीतीने ग्रस्त झालेले आहेत. आणि संत पौल त्यांच्या शरीराची काळजी घेत आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. कारण की आम्हाला माहीत आहे आम्ही कितीही बलशाली आहोत, कितीही सुदृढ आहोत, पण 14 दिवस जर आम्ही अन्न सेवन करत नाही तर आमचं शरीर हे कृश होईल, आमचं शरीर हे दुर्बल होईल. आणि अशा दुर्बल झालेल्या शरीरांची तो काळजी घेत आहे आणि तो त्यांच्या पुढे भाकर मोडत आहे. आणि ती भाकर तो देवाचे आभार मानून, आशीर्वादित करून मोडत आहे. पुन्हा तो देवाची ओळख करून देत आहे, पुन्हा तो लोकांना दाखवून देत आहे की त्या जिवंत देवाने हे अन्न दिलेलं आहे, ही भाकर त्या देवाने दिलेली आहे, जीवनाची भाकर तो आहे आणि ही भाकर त्याने आम्हाला दिलेली आहे. तो देवाचे आभार मानत आहे आणि ती भाकर मोडत आहे आणि त्या लोकांना जेवणासाठी आग्रह करत आहे. त्या लोकांच्या आरोग्याची देखील त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि प्रेम संत पौलाचं लोकांनी ऐकलेलं आहे आणि वचन सांगतं की त्यांनी ते अन्न, त्यांना धीर आला आणि त्यांनी ते अन्न खाल्लेलं आहे. संत पौल त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या शारीरिक जीवनाची देखील काळजी घेत आहे. प्रेम, आम्ही ज्या वादळात, संकटात जर आहोत तर आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं देखील आमचं कर्तव्य आहे. पुढे त्याच वचनाचा दुसरा भाग संत पौल म्हणतो, तुम्हापैकी कोणाच्या देखील डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही. शारीरिक अन्नाची तर त्यांनी काळजी घेतलीच, पण ह्या लोकांचं उपाशी राहून जसं शरीर दुर्बल झालेलं आहे, तसं या अडचणीमध्ये, संकटामध्ये त्यांचं मन देखील दुर्बल झालेलं आहे. ते मनाने खचलेले आहेत. त्यांना आता माहीत आहे की मृत्यू समोर आहे. उद्याचा दिवस आमच्यासाठी काय असेल आम्हाला माहीत नाही. आम्ही अनेक प्रयत्न केलेले आहेत, पण आम्हाला गेले कित्येक दिवस सूर्य दिसलेला नाही, तारे दिसलेले नाही आणि आता आम्ही त्या मृत्यूला सामोरं जात आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मानसिक स्थैर्य दुर्बल झालेलं आहे, ते मानसिकरित्या खचलेले आहेत. आणि अशा वेळेस संत पौल त्यांना आश्वासन देत आहे, तुम्हापैकी कोणाच्याही डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही. केवढा अढळ विश्वास संत पौलाचा आमच्या परमेश्वरावर आहे. त्या विश्वासाच्या जोरावर तो त्या सहप्रवाशांना हे सांगत आहे. प्रियांनो, जर आम्हीच विश्वासात कमकुवत आहोत तर आम्ही पुढच्याला आश्वासन देऊ शकतो का? आणि म्हणून प्रथम आम्ही परमेश्वरावरील विश्वासावर सबल किंवा ठाम असलं पाहिजे. तो विश्वासामध्ये इतका ठाम आहे की तो आपल्या सहप्रवाशांना म्हणतो, माझा देव तुमच्या डोक्याच्या केसाचाही नाश होऊ देणार नाही. होय प्रेम, खंबीर भूमिका संत पौल घेत आहे. देवाची ओळख करून देत आहे, देवाची सुवार्ता सांगत आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. आणि इथे आपण पाहत आहोत त्यांच्या चलबिचल झालेल्या मनाची, दुबळ्या मनाची देखील तो काळजी घेत आहे आणि त्यांना धैर्य देत आहे. प्रिय, संकटात असताना, मृत्यू समोर दिसत असताना आम्ही आमच्या जीवनात उठणाऱ्या वादळांना कसं सामोरं जावं हे संत पौल आम्हाला शिकवत आहे. होय प्रिय, आणि या सगळ्याचा परिणाम काय झालेला आहे? या सगळ्याचा परिणाम असा झालेला आहे की आता हे शिपाई, हे कैदी, हे शताधिपती, तारवाचा मालक हे सर्वजण संत पौलाचं ऐकू लागलेले आहेत. त्यांनी या जहाजातलं सर्व सामान हलकं केलेलं आहे, फेकून दिलेलं आहे. आणि आपण पाहतो की पुढे 27व्या अध्यायातील 43-44 वचनामध्ये आपण वाचतो की या सर्वांचा बचाव झालेला आहे.
तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने शताधिपती त्याच्या बेतास आडवा आला आणि त्यांनी ज्यांना पोहता येतं त्यांनी पहिल्याने उडे टाकून किनाऱ्यास जावे आणि बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर कोणी तारवातील दुसऱ्या कशावर बसून जावे. याप्रमाणे सर्वजण निभावून किनाऱ्यास पोहोचले. 272 जणांचा जीव आमच्या परमेश्वराने अद्भुत रीतीने वाचवलेला आहे. ज्यांना पोहता येत होतं ते पोहून किनाऱ्याला गेलेले आहेत आणि ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांनी फळ्यांना पकडलेलं आहे, लाकडाला पकडलेलं आहे, तारवाच्या काही भागांना पकडलेलं आहे आणि सर्वजण तरंगत त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलेले आहे. आणि इथं वचन सांगतं निभावून किनाऱ्यास पोहोचले. त्या वादळातून ते निभावून निघालेले आहे. देवाच्या वचनावरील विश्वास त्यांना निभावून नेत आहे, त्यांना सुखरूप त्या रोमपर्यंत पोहोचवत आहे. आज अखिल मानवजात एका वेगळ्या अशा वादळामध्ये संकटामध्ये अडकलेली आहे. प्रियांनो, आज मानव सैरभैर झालेला आहे. कितीतरी दुःखी करणाऱ्या कष्टी करणाऱ्या बातम्या आमच्या कानी येत आहे आणि अशा वेळेस आपल्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. आपण ऐकत आहोत बेड नाही आहे, व्हेंटिलेटर नाही आहे, ऑक्सिजन कमी आहे. प्रियांनो, आमचा देव श्वासातून जीवन देणारा देव आहे. आज कित्येक पेशंट ऑक्सिजनच्या अभावी मृत्युमुखी पडत आहेत. प्रियांनो, आमच्या परमेश्वराच्या श्वासात, आमच्या परमेश्वराच्या शब्दात नवीन जीवन आहे. होय प्रियांनो, त्या संत पौलासारखी आज त्या वादळामध्ये आमची भूमिका काय आहे? त्या ठामपणे आम्ही उभे आहोत काय? आमच्या वादळात सापडलेल्या बहिणींना भावांना आम्ही प्रार्थनेत उचलून धरत आहोत काय? त्यांना धैर्य देत आहोत काय? आमच्या जिवंत देवाची ओळख करून देत आहोत काय? त्यांना जिवंत देवापर्यंत आणत आहोत काय? त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहोत काय? आणि प्रभूने जे वचन तुम्हाला दिलेलं आहे ते वचन त्यांच्यापर्यंत तुम्ही नेत आहात काय? ज्याला आम्ही सुवार्ता म्हणतो. प्रियांनो, आज आमच्या त्या वादळात सापडलेल्या भावांपर्यंत सुवार्ता नेणं गरजेचं आहे. कारण की सुवार्तेमध्ये जीवन बदलण्याचं सामर्थ्य आहे, सुवार्तेमध्ये वाचवण्याचं सामर्थ्य आहे, सुवार्तेमध्ये दुःख कष्ट दूर करण्याचं सामर्थ्य आहे आणि सुवार्तेमध्ये निभावण्याचं आणि सुखरूप प्रवासात पोहोचण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज या वादळामध्ये संत पौलासारखे आम्ही विश्वासणारे जे तुम्ही आणि मी निवडलेले आहोत, त्या निवडलेल्यांना परमेश्वर अपेक्षा करत आहे की आज आमची भूमिका त्याच्यासारखी असावी. होय प्रियांनो, प्रभू करो आणि आज या वादळामध्ये आमच्या सहप्रवाशांना करवी आमचं कर्तव्य पार पाडण्यास देव आम्हाला सहाय्य करो. प्रभू करो आणि आजचं वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं हो.